जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव। सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आता अच्छे दिन येणार आहेत, कारण प्रसूतीनंतर आता महिलांना 26 आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे आणि या संबंधीचे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। याआधी प्रसूती रजेचा कालावधी हा केवळ 12 आठवड्यांचा होता। हा निर्णय म्हणजे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा आहे। आणि आता कायदा काय सांगतो, वास्तविक पाहता कसा फायदा होऊ शकतो, या सर्व मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची। मात्र त्याआधी विधेयकामागे नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावरचा हा रिपोर्ट पाहूयात। महिलांसाठी एक खुशखबर आहे। प्रसूती आणखी सोयीची होण्याची चिन्ह आहेत, कारण प्रसूती रजेच्या कालावधीमध्ये वाढ करण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर यासंबंधीच्या सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये पारित झालंय। 1961 सालच्या प्रसूती संदर्भातल्या कायद्यामध्ये आता बदल होणार आहे। आपण पाहूयात हे कोणते बदल आहेत। काय आहे वाढीव प्रसूती रजा विधेयक? प्रसूती रजेच्या कालावधीमध्ये आता वाढ होणार आहे। प्रसूतीच्या काळात 26 आठवड्यांपर्यंत भरपगारी रजा मिळेल। 12 आठवड्यांवरून आता 26 आठवडे रजा केली जाईल। बाळ दत्तक घेतल्यास 16 आठवड्यांची पगारी रजा मिळणार आहे। 50 पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास पाळणाघराचीही तरतूद केली जाणार आहे। सध्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या काळात 3 महिन्यांची पगारी रजा मिळते। आपण पाहूया त्या सुधारणेचा फायदा कोणत्या महिला कर्मचाऱ्यांना होणार आहे। याचा फायदा कोणाला होईल? खासगी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे। 2 अपत्यांपर्यंत प्रसूती रजेचा लाभ महिलांना मिळेल। सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा अगोदरच लागू आहे, मात्र आता सरकारच्या निर्णयानं खासगी क्षेत्रातही अशा प्रकारची रजा लागू होणार आहे। त्यामुळे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 18 लाख महिला कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म म्हटलं जातं, ते उगाच नाही। स्त्रीसाठी हा काळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नाजूकच असतो। प्रसूती रजा वाढवल्यामुळे मात्र स्त्रियांसाठी प्रसूती आणखी सोयीची होणार हे निश्चित। यासाठी संसदेचं अभिनंदनच करावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। एक चांगला निर्णय, एक दिलासादायक निर्णय महिलांसाठी हा म्हणावा लागेल। आपल्याला चर्चा करायची आहे की याचा कायदेशीररित्या कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि वास्तविक पाहता याची अंमलबजावणी झाली तर महिलांसाठी, सर्वसामान्य महिलांसाठी याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो। ॲडव्होकेट ज्योती सैगल, मानवाधिकार कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि शिवाय प्रियदर्शनी हिंगे आहे पुण्यावरून, जी स्त्री विषयक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत। मी सुरुवातीला सैगल यांच्याकडे जाते। ज्योती सैगल जी, आता तर हे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर तर झालेलं आहे। कायदा नेमका आता काय सांगतो, कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होऊ शकते? कायदा तर आता सांगतोय की आपल्याला 12 महिन्याऐवजी 26 महिने त्यांना भेटेल, रजा भेटेल। दॅट इज देअर। आणि ते पहिली असं असतो की जे आपण दत्तक घेत होतं आणि किंवा काहीतरी ते ते आता त्यांना पण 12 आठवड्याची भेटेल। पण ते प्रॅक्टिकल होणं जरा कठीण आहे, कारण प्रॅक्टिकलिटीजमध्ये असं होईल की जेव्हा ते अपॉइंट करणार तेव्हा ते असं क्लॉजेस टाकणार की अपॉइंट करतानाच बघणार की आता ही अशी आहे, आता 25 वर्षाची, आता लग्न झालं आहे, तर ते असं ते त्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी ते एक प्रश्न येणार आहे। कायदा झाला आहे त्यांच्यासाठी, पण मग त्यांच्या जे अपॉइंटमेंटच्या वेळी ना ते दे विल डेफिनेटली ते काहीतरी प्रॉब्लेम्स येणारच आहे। ते बघणार की अपॉइंटमेंट करताना की ही बाई आता रजावर जाणार, तर मग इसे जर अपॉइंटमेंट करताना की असं झालं की बाई हा आता 5 वर्ष झालं आहे, तर 5 वर्षानंतर आता 2 मुलं झाले, आता ती ओन्ली ते लोकांना ते अपॉइंटमेंट भेटेल। ते पण नेगेटिव्ह आहे आणि ते प्रॅक्टिकलिटीजमध्ये नेगेटिव्ह आहे। आपण कायद्याने दिसताना मग सांगतो की चांगलं झालं आहे, पण ते लोक अपॉइंटमेंट करताना जे एम्प्लॉईज आहेत ते हे सगळं बघतात। आणि दुसरं म्हणजे जे आता सांगतात की 50च्या जास्त झालं की त्यांना क्रशेस ठेवायला लागेल की पालनघर ठेवायला लागेल, ते पण आपण बघतोय की ओके, ते दॅट कॅन बी डन। ते असं होईल की मग असं असेल की ते जास्त असेल तर ते बायकांना ठेवणारच नाही, आणि ते नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स येणार आहे प्रॅक्टिकलिटीजमध्ये। बरोबर आहे। जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आता येऊ शकतात ते तुम्ही सांगताय, मात्र ज्योती सैगल जी, कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत का, जर अशा महिलांना पगारी रजा देणं जर टाळत असेल एखादी संस्था, एखादं ऑर्गनायझेशन,
तर त्यांच्या विरोधात जर काही कारवाई करायची असेल किंवा त्या महिलेला जर लीगल कायदेशीर लढा द्यायचा असेल तर तिने पुढे कसं जावं? हां, ते विल बी, ते जेव्हा तसं फॅसिलिटीज नाही तर ते त्याच्यासाठी आता ती लेबर कोर्टला जाऊ शकते आणि लेबर कोर्टमध्ये ते 6 महिने की आता मला 2 वर्ष झाले, ऑब्व्हियसली जे लोक अपॉइंट झालेले आता नंतर त्यांना जे असं आहेत की ते दे विल हॅव टू गिव्ह ऑल दीज बेनिफिट, त्याच्यासाठी लेबर कोर्टला जायला लागेल. आणि जे एम्प्लॉयर्स हे सगळं फॅसिलिटीज देणार नाही त्यांच्यासाठी डेफिनेटली हे गुड न्यूज आहे की आता जर त्यांना हे सगळं भेटलं नाही आणि दॅट विल बी अ व्हेरी गुड थिंग फॉर देअर करिअर ऑल्सो, की आपण एक म्हणतोय की जर 6 महिने आपल्याला घरी बसलं की विदाऊट पेमेंट वगैरे, ते आता त्याच्यासाठी इट्स अ गुड न्यूज की शी कॅन गो टू लेबर कोर्ट अँड शी कॅन आस्क फॉर हर थिंग इफ द फॅसिलिटीज आर नॉट प्रोव्हाइडेड. आणि CGITI लेबर कोर्ट आहे. आणि तसंच नाही की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पण ज्याचं नर्सेस आहे, नर्सिंग होम आहे, नर्सिंग होममध्ये सगळे जास्त करके नर्सेस असतात ते, अँड इट इज मोर देन 10 पीपल ओव्हर देअर. तर ते त्यांच्या असल्या लोकांसाठी इट इज डेफिनेटली प्लस पॉईंट, कारण ते त्यांना काढू पण शकत नाही आणि त्यांना नर्सेस पाहिजे. अँड देअर कॅनॉट बी सेट की हा आपण बायकांना ठेवणार नाही आणि आपण 30 वर्षाचा नंतरची बायका. बरोबर, म्हणजे काही क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम येऊ शकत नाही तर काही क्षेत्रामध्ये काही वेळेला जर प्रॉब्लेम्स झाले किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला तर लेबर कोर्टामध्ये जाण्याचा ऑप्शन सुद्धा आहे. मला आता प्रियदर्शनी हिंगे हिच्याकडे जायचंय. प्रियदर्शनी, महिलांच्या प्रश्नांवर तू सातत्याने आवाज उठवलेला आहेस, त्यांच्या हक्कांसाठी तू लढतेस, तुला याचं गांभीर्य खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण तू तळागाळातल्या महिलांसोबत महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा दिलेला आहेस. हा निर्णय आल्यानंतर पहिला थॉट तुझ्या डोक्यामध्ये नेमका काय आला आणि तू या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहते? खरं तर हा निर्णय जेव्हा हे विधेयक जेव्हा संमत झालं तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून सरकारचं खरं तर अभिनंदनच केलं पाहिजे. पण या मागची जी पार्श्वभूमी आहे त्याचा आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की मुळात केवळ भारतात नाही तर जागतिक पातळीवरही शिक्षित महिला, म्हणजे ज्या आपण उच्च शिक्षित म्हणूया, उच्च शिक्षित महिला शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. मात्र ज्या प्रमाणात त्या शिकतायत त्या प्रमाणात त्यांचं आर्थिक उत्पन्नात किंवा आर्थिक उत्पन्न कमवण्याचं प्रमाण जे आहे ते अगदीच कमी आहे, म्हणजे 40%पेक्षाही कमी आहे. आणि ही देशाच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीनं ही खरं तर खूप गंभीर बाब आहे. म्हणजे आपण भारत हा युवकांचा देश समजला जातो, म्हणजे याच्यातील 50% या युवती आहेत, महिला आहेत आणि त्या त्यांची आर्थिक क्षमता त्या त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांची पात्रता असूनही त्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न कमवू शकत नाही आहेत. तर याची कारणमीमांसा जर आपण केली, याच्या मागचं जर आपण पार्श्वभूमी बघायचा प्रयत्न केला तर पुन्हा तोच येतो की लग्नानंतर येणारी कौटुंबिक जबाबदारी आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या इतर अनेक जबाबदाऱ्या आणि त्यासाठी आपल्याकडे अवेलेबल नसलेली सपोर्टिंग सिस्टीम हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरही या प्रश्नाकडे खूप गंभीरपणे पाहिलं जात आहे आणि त्या दृष्टीनं काही वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याकडे करता येतात का हे त्या पद्धतीनं तो देश बघतो आहे. जपान आणि जर्मनीमध्ये आता पॅटर्निटी म्हणजे मुलांनाही पुरुष पालक जे आहेत त्यांनाही पॅटर्निटी लीव्ह मंजूर केली जाते आहे. तर मला असं वाटतं की हे एक पाऊल आहे की जे काचेचं छत महिला भेदू शकत नाही आहेत, तर त्यांना ती सपोर्टिंग सिस्टीम कशी डेव्हलप करता येईल या दृष्टीनं वेगवेगळ्या पद्धतीनं देश विचार करत आहेत आणि त्याच्यातलंच एक पाऊल जे आहे ते मला वाटतं भारताने उचललेलं आहे आणि याचं निश्चित मला असं वाटतं की आनंदाने आपण सगळ्यांनीच स्वागत केलं पाहिजे. मात्र असं असलं तरी पण आपल्याकडे म्हणजे साधारण भारतामध्ये महिला ज्या आहेत त्या अधिकाधिकरित्या जरी उच्च शिक्षित असल्या, म्हणजे आपण नेहमी 10वी-12वीचे रिझल्ट्स बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अधिकाधिकरित्या महिला पुढे येत आहेत, मुली पुढे येत आहेत, त्यांचा रिझल्ट जास्त लागतोय. पण त्या प्रमाणामध्ये त्यांचं आर्थिक उत्पन्न किंवा उच्च पदापर्यंत जाण्याचं त्यांचं प्रमाण जे आहे, ज्या प्रमाणात त्या शिकतायत त्या प्रमाणात त्या तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. तर त्या कशा पोहोचू शकतील याचं जे आहे एक साधारण आपण धोरणच ठरवली पाहिजे. हा निर्णय जो आहे तो त्याच्या दृष्टीनं एक छोटाशी उपाययोजना आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याच्यासाठी जे आहे की महिलांनी अधिकाधिकरित्या वरच्या पदावर पोहोचलं पाहिजे आणि त्याचा फायदा जो आहे तो केवळ महिलांना नाही आहे, तो जागतिकरित्या आणि मुळातच देश म्हणून आपल्यालाही असणार आहे. आर्थिक आपलं जे दरडोई सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व दृष्टीनं विचार झाला पाहिजे, हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रियदर्शनी आणि
ज्योती सहगलजी, मी तुमच्याकडे येते, मात्र आता आपल्याला एक अशी प्रतिक्रिया घ्यायची आहे जे वास्तविक पाहता प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम फेस करतायत अशा एका पीडित त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता, कारण हा मुद्दाच असा आहे आणि त्यांचं नाव आम्हाला घ्यायचं नाही आहे, रिव्हील करायचं नाही आहे, कारण कदाचित त्यांना पुढे अडचणी येऊ शकतात. त्यांचा मुद्दा आणि त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांची वाईफ जी आहे, त्यांची पत्नी जी आहे, ती आता 9 महिन्यांची गरोदर आहे. त्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांना पेड लीव्ह नाकारण्यात आलेली आहे. ते थेट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. त्यांना आपल्याला ज्योती सहगलशी काही कायदेशीर बाबींवर सुद्धा त्यांना कशा पद्धतीने मदत करता येऊ शकते यावर सुद्धा तुमचं मार्गदर्शन अपेक्षित आहे. ते स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. सर, तुमचा जो प्रश्न आहे किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे, तुम्हाला जे विचार मांडायचे, तुम्हाला जो संवाद मांडायचा आहे, तो तुम्ही बिनधास्तपणे या ठिकाणी बोलू शकता. सर नमस्कार. नमस्कार. माझी वाईफ जवळपास 7 वर्ष झाली एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. आता एक 6 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही ठरवलं की बाबा आता प्रेग्नन्सी लीव्ह साठी आपल्याला जायला पाहिजे, म्हणून आम्ही त्या शाळेच्या HR कडे चौकशी केली की आम्हाला मॅटर्निटी लीव्ह किती दिवसाची मिळू शकते. तर त्या शाळेच्या HRने तसं सांगितलं की इथे असं पेड मॅटर्निटी लीव्ह असं काही मिळत नाही, किंबहुना की ह्या शहरामध्ये कुठचीही शाळा किंवा कॉलेजेस खासगी शिक्षकांना हे देत नाहीत, पेड मॅटर्निटी लीव्ह देत नाहीत. त्याबद्दल मग मी जरा माझ्या ज्या वाईफ आहेत त्यांच्या ज्या इतर शाळांमध्ये आणि इतर कॉलेजेसमध्ये प्रोफेसर किंवा शिक्षिका आहेत अशा लोकांशी चौकशी केली. तर खरंच परिस्थिती लक्षात आली की त्यांना कोणालाच पेड मॅटर्निटी लीव्ह देण्यात येत नाही. म्हणून मी लेबर ऑफिसरना भेटलो आमच्या शहराच्या आणि तिकडे चौकशी केली असता त्यांचं असं म्हणणं होतं की हे आमच्या अखत्यारीत येतं, पण तुम्हाला तक्रार करावी लागेल. माझा प्रश्न असा आहे, जर आम्ही तक्रार करतो तर आमची नोकरी तर हमखास जाणार. जर शाळांना हे सगळं बेनिफिट द्यायचेच असते तर त्यांनी हे न मागता दिले असते. त्यांना हे बोलवायचे आहेत म्हणून ते आम्हाला देत नाहीयेत. बरोबर. जर आम्ही तक्रार केली तर आमची नोकरी 100% जाणार. बरोबर. एक सर्वसामान्य माणसाचं सर्व काही जे आहे ते पगारावर अवलंबून असतं, नोकरीवर अवलंबून असतं. मात्र हा सुद्धा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की आता राज्यसभेमध्ये विधेयक तर मंजूर झालेला आहे, कायदा होईल, मात्र त्याची अंमलबजावणी सुद्धा त्याच पद्धतीने सक्षमपणे होणं सुद्धा गरजेचं आहे. मला ज्योती सहगल यांच्याकडे जायचं आहे. ज्योतीजी, यांचं म्हणणं काय आहे, ते कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम सध्या फेस करतायत, तो मुद्दा त्यांनी जय महाराष्ट्राकडे मांडलेला आहे. तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन करा, त्यांनी पुढे काय केलं पाहिजे? मी असं म्हणते की जर असं तुम्हाला वाटतं की आणि तुम्ही म्हणतात की सगळीकडे आहे की असं शाळेत करतात, ते नॉर्मली ते काय असतं की एव्हरीवेअर इट इज देअर बिकॉज नोबडी हॅज गॉन टू कोर्ट. सगळ्यांना वाटतं की आमची नोकरी जाणार, पण असं नाही आहे की कोर्टात ते आहे. अँड एव्हरीबडी देअर इज अ प्रोसिजर. तुम्ही जर स्कूल ट्रायब्युनलला गेलं की तुम्हाला हे हक्कांनी हे रजा भेटू शकते. जर तुम्ही 7 वर्ष काम करतात आणि 7 वर्षानंतर तुमची बायको आता असल्या परिस्थितीत आली आहे आणि शाळा असं आपल्याला नाकारते, तर त्याच्यासाठी तुम्हाला आहे स्कूल ट्रायब्युनलमध्ये जाऊन ते आपण हक्क मागू शकतो. आणि हे जे तुमचे प्रश्न आहे की आम्हाला काढू शकतात, हे बरोबर आहे. आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण तेच लोक असं त्यांना वाटतं की आमची नोकरी जाणार म्हणून ते आपला हक्क घेत नाही. त्या म्हणजे काय त्यांचा हक्क नाही आहे असं नाही आहे, त्यांचा हक्क आहे, पण त्याच्यासाठी पुढे जायला पाहिजे. अँड देर इज अ प्रोसिजर की जेव्हा तुम्ही कोर्टात जातो तेव्हा तुम्ही हे पण अप्लाय करायला पाहिजे की आमचं जोपर्यंत हे सुनवाई होणार नाही, आम्ही इकडे आल्यामुळे आमची मतलब ते पण स्टे की वॉट एव्हर इट इज बीन डिसाइडेड तोपर्यंत आमची नोकरीला शाळेत काढू शकत नाही. दॅट ऑल्सो प्रोव्हिजन देर इज अ स्टे, कोर्ट कॅन ग्रांट युअर स्टे फॉर दॅट. ते शाळा तुम्हाला काढू शकत नाही. घरी बसून पण पगार देणार जर तुम्ही कोर्टात गेलं तर, पण तुम्ही ह्याची भीती म्हणून घरी बसतात. दॅट इज द प्रॉब्लेम बिकॉज ऑफ विच त्यांना हे जे हक्क आहे त्यांना भेटत नाही. हक्क आहे, पहिले पण आहे, आता तर जास्तच. इट्स व्हेरी क्लिअर की प्रायव्हेट सेक्टरला पण 26 महिने भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आता बोलू शकतात. आणि आता तरीसुद्धा जर तुमच्या शाळांनी नाही केलं तर तुम्ही स्कूल ट्रायब्युनलला जा आणि तुमचा हक्क बाजवा आणि त्याच्यात एक ॲप्लिकेशन परत करा की जोपर्यंत माझी हे ॲप्लिकेशन मंजूर होते किंवा त्याचं डिसिशन घेत नाही, आम्हाला आवर जॉब शुड बी सेक्युअर्ड. हे जर
आपण तुम्हाला केलं की नक्कीच तुम्हाला पण तुम्हाला हे पाऊल पुढे घ्यायला लागेल. अँड आय डोंट थिंक असं होईल. हे तुमच्या आजची भीती आहे की तुम्हाला सांगणार की आता तुम्ही रिझाईन करा किंवा तुमची नोकरी जाळा. नाही, असं नाही आहे. जेव्हा तुम्ही कोर्टात गेलं की जर त्याच वेळी जर तुमची जॉब केलं तर द स्कूल विल हॅव नेगेटिव्ह ॲस्पेक्ट. मग आणखी इनफॅक्ट तुम्ही प्लस पॉईंटमध्ये येणार की दॅट मीन्स द स्कूल इज रॉंग टू नॉट ग्रँट यू. आणि सगळे जे टीचर्स आहे ते असंच मानणार असेल म्हणून तर त्यांना ते मॅटर्निटी लिव्ह भेटत नसेल. नक्कीच ज्योती सहगल, तुमचा मुद्दा आलेला आहे लक्षात की कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता, कुठल्याही प्रकारचं दडपण न ठेवता कायदा हा सर्वांसाठी आहे आणि कायद्यामध्ये या तरतुदी आहेत. आता तर राज्यसभेमध्ये विधेयक तर मंजूर झालेलं आहे, मात्र आता हा कायदा जो आहे तो आणखीन सक्षम झालेला आहे. मात्र तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि तो प्रॅक्टिकली कशा पद्धतीने पॉसिबल आहे हा सांगण्याचा आमच्या कार्यक्रमाचा आजचा उद्देश आहे. तुमच्या दोघींसोबत आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.